नमस्कार सगळ्यांना. तर मी आज चिकनचा असा काळा झणझणीत रस्सा तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर दाखवते कसं बनवायचं. तर इथं मी 3 ते 4 कांदे कट करून घेतले आहे, खोबरं घेतलं आहे, मिरच्या घेतल्या आणि अद्रक लसूण घेतलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला लोखंडी तव्यावर मी कांदा मस्त भाजून घेतला आहे, कारण आपण ॲल्युमिनियमचे तवे ठेवले तर तवा खराब होता. त्याच्यामुळे मी लोखंडीचा तवा इथं मस्त कांदा भाजून झाला का आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजल्या का आपल्याला खोबरं पण मस्त लालसर भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी खोबरं अशा प्रकारे भाजलं आहे. मी थोडीशी चण्याची डाळ भाजली आहे मी, कारण की आम्ही जास्त फॅमिली असल्यामुळं आम्हाला जास्त भाजी कालवून रस्सा करायला लागतो. त्याच्यामुळे मी थोडीशी चण्याची डाळ लावली. ऑप्शन आहे, तुम्ही नाही लावलं तरी चालेल. 2 माणसासाठी नाही लावलं तरी चालतं, कारण आमची 9-10 माणसाची फॅमिली आहे. तर म्हणून मी चण्याची डाळ लावली. तर थोडेसे तेल टाकून आपण याच्यामध्ये धने भाजून घेऊया, कारण धन्याने पण खूप चांगली म्हणजे टेस्ट लागते. धने मी मस्त तेलामध्ये भाजून घेतले. तर आपल्याला सगळा मसाला अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे. तर मी याच्यामध्ये खडे मसाले नाही भाजले, कारण आम्ही घरी घरगुती मसाला आहे आमचा, काळा मसाला. तर तो मसाला मी याच्यामध्ये वापरणार आहे. तर धने पण आपल्याला चांगले भाजून घेतले की सगळा मसाला असा काढून घ्यायचा एकत्र करून. मग आपल्याला चिकनला मी मस्त कापून बिपून मस्त धुवून स्वच्छ केलं आहे, कारण जेवणाला पण उशीर होतो ना, त्याच्यामुळे पटापटा आवरायला घेतलं आहे. तर मी असं चिकन वगैरे धुवून ठेवलं होतं. तर मी आता हळद आणि धना पावडर आणि मीठ लाव मस्त चिकन मिक्स करून ठेवलं. तर मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकले, तेजपत्ता टाकला आहे, कांदा टोमॅटो टाकला आहे. कांदा टोमॅटो मस्त फ्राय होऊन द्यायचं. तर मग आपल्याला त्याच्यामध्ये चिकन टाकायचं. चिकन चांगलं मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, कारण याचं म्हणजे सगळं पाणी वशाट पाणी याचं पूर्ण हे होऊन द्यायचं. मग आपण याच्यात गरम पाणी टाकणार. तर गरम पाणी टाकल्यावर मस्त याचा कलर येणार. तर मी इथं मसाला वाटून घेतला आहे. तर मसाला वाटून झाल्यावर इथं मी घरगुती मसाले आहे, ते काळा मसाला आणि हा थोडासा म्हणजे गरम मसालाच आहे, पण टेस्टसाठी चांगला आहे. तर तेल टाकले कुकरमध्ये, मस्त मसाले टाकलेत. मसाले बारीक गॅसवरच मसाले फ्राय करायचे, कारण तेल जास्त गरम झालं मसाला टाकला तर मग मसाला जळणार. तर मसाला टाकल्यावर असे फ्राय करून घ्यायचे. तर हे बघा, मसाल्याला आपल्या मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे, कारण तेल जर नाही सुटलं तर आपला मसाला शिजणार नाही. तर मी असं सगळं चिकन वगैरे टाकून घेतलं. तर झाला आहे आपला झणझणीत काळा चिकनचा रस्सा. तर हे बघा, तरी पण किती मस्त आली. तुम्ही पण करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.